पाठीशी उभा तू समर्थ। सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझे नाव शमा शब्बीर मुल्ला। तुम्ही म्हणाल की मी मुस्लिम आहे का? हो, मी मुस्लिम आहे, पण स्वामींची भक्तही आहे। माझा जन्म सातारा जिल्ह्यातील सातारा शहर मध्येच झाला। चला तर मग बघूया स्वामी माझ्या जीवनामध्ये कसे आले आणि मी त्यांची भक्त कशी झाले। शमा शब्बीर मुल्ला, बरोबर ना? तुमचं लग्न कधी झालं? 2016। तुमच्या लग्नाला 3 वर्ष होऊन गेले, तरी पण मूळबाळ नाही तुम्हाला। थोडंसं मला डाऊटफुल वाटतंय, तरी पण आपण MRI CT स्कॅन करून बघूया। आता मला मुलबाळ होणार नाही या टेन्शन मध्ये मी विचार करत करत बस स्टँड मध्ये पोहोचले खरं, पण माझ्या डोक्यामध्ये एकच चालू होत, मला मुलबाळ होणार नाही, मी मुलगी असून काय फायदा। मला विचार करत करत कशी झोप लागली ते कळलंच नाही। शेजारच्या काकूंना वाटलं मी अक्कलकोटलाच चालले, म्हणून त्यांनी माझे पैसे देऊन टाकले। खरं तर मी चुकीच्या बस मध्ये बसले हे टेन्शन मध्ये मला कळलंच नाही। मी अक्कलकोटच्या बस स्थानकावर उतरले खरं, पण मला जगण्याची इच्छाच नव्हती। एवढ्या रात्री मला तिथे एकच रिक्षावाला दिसला आणि मी त्याच्याकडे निघाले। अहो दादा, आलात म्हणा की शेवटी, काय म्हणता? बोला ताई। त्या रिक्षावाल्याला मी माझी पूर्ण कहाणी सांगितली। कुठं राहायची अडचण म्हणा की, काय टेन्शन घेताय? आमच्या नगरीमध्ये येऊन तुम्ही टेन्शन घेताय म्हणा। त्या दादांचं बोलणं फटकळ होतं, पण आपुलकीचं होतं। तुम्हाला अक्कलकोट स्वामी समर्थाचं निवासस्थान चालेल काय? अहो पण दादा, काय झालं? मी मुस्लिम आहे। अहो, आमचे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज लोकांना सांगून थकले, भक्तांना सांगून थकले, आम्ही सगळ्यांचे। अहो, अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांनी एका मौलानी साहेबांना आणि एका बामणाला एका ताटात खाऊ घातला आणि त्यांनी पण खाल्लेत। ते मला आत येऊन देतील का? अहो, स्वामींची इच्छा असेल तर सगळे घडल। चला तरी, काय पण म्हणतायत राहू ना मामी शंकर। अहो, आमचा राहिला की चोळ्या। अरे, तुझं माझं नातं जन्माचं। ते काय बोलतायत, काय बडबड करतायत हे मला काहीच कळत नव्हतं। तो फेटेवाला कोण मला काहीच समजत नव्हतं। मी त्या रिक्षावाल्यांना त्यांचं नाव विचारलं तर त्यांनी मला त्यांचं नाव, माझं नाव वय दत्ता श्रीपाद अक्कलकोटकर असे सांगितले। माझा बुरखा बघून तिथे कोणी गैरसमज करून घेऊ नये म्हणून मी तो बुरखा काढला। मी त्यांना पैसे देईपर्यंत ते काहीतरी असं बडबडत गेले, ते मला काहीच कळलं नाही। शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शंकर शिवशंकर शंभो। मी सकाळी अंघोळ करून भक्तनिवास मधून बाहेर पडले। कालपासून मी उपाशी होते, खूप भूक लागली होती। भूक लागली होय रे तुला? घे, खा खा खा, पोट भरून खा। हे घे बाबा, खा खा। तुझ्या पोटात गाठ आली, तुझ्या पोटात गाठ आली, खा लवकर, बरं करू आम्ही तुला। खा 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 बाबा, खा। तुझ्या पोटात गाठ आली। अन्नक्षेत्र आहे ना माझं, अन्नक्षेत्र, जा ना तिकडं। इथं का आलास तू? खा खा। आले डोक्याला ताप द्यायला माझ्या, हे खा तू पहिला। ओ ताई, इकडे तिकडे कुठे चाललात? इकडे या। अहो ताई, तिकडे काय करताय? अहो, ते रिक्षावाले दादांनी मला रात्री मदत केली होती, त्यांचं नाव दत्ता। कोण आहे तिकडं? जाऊ सोडा, काय अडचण आहे तुमची? अहो दादा, मला भूक खूप लागली हो, इथे नाश्त्याला कुठं भेटतं? अहो, नाश्ता बिस्टा सोडा, आपल्या अन्नक्षेत्राला चला ना, मस्त पोट भरून जेवण करा। चला, हवं तर मी घेऊन जातो तुम्हाला। चला तुम्ही। अहो पण वगैरे काय नाही, चला तुम्ही। अहो, तुम्ही आमच्या बहिणीसारखे, तुमचं पोट भरलं म्हणजे आमचं पोट भरलं। मी तोंड लपवत घाबरत आत गेले खरं। मनात एकच भीती होती की मी मुस्लिम आहे हे जर कळलं तर इथे माझे काय होईल। मी पोट भरून जेवले आणि परत ते मला चोळप्पा दादा भेटले। तुझं खाऊन झालं? सेवा कोण करणार? जा थोडी सेवा कर। सेवा म्हणजे काय हे मला माहित नव्हतं, तरीही मी तिथली ताटे उचलली। नंतर थोड्या लोकांना जेवणही वाढलं। मी बाहेर पडताच अचानक एक मुलगी माझ्या समोरून काहीतरी बोलत गेली। स्वामींच्या कृपेने मला बाळ झालं ग बाई। मला हे सगळं बघून असं वाटत होतं, हे स्वप्न तर नाहीये का, मी वेडी झाले। मी पण काही न विचार करता स्वामींकडे चालत गेले। स्वामी आई, मला फक्त मूलबाळ होऊ द्यावं। चला चला लवकर, घरची वाट बघायला तुमच्या। काय बघते, चल पुढे। चला ताई, आता तुम्हाला स्टँडला सोडतो मी। ते चोळप्पा दादा सारखे माझ्या समोर येत होते। स्वामींची खूप मोठी प्रचिती आहे, अजून काय सांगू तुम्हाला स्वामींबद्दल, सांगेल तेवढं कमीच आहे। या, आपली रिक्षा आहे, बसा यामध्ये।
मला ते रिक्षामध्ये बसल्या बसल्या कळालं की ते दुसरे कोणी नसून दत्ताच आहे, ज्यांनी मला रात्री मदत केली होती. दत्ता दत्ता आहे ना तुम्ही? हा मी दत्ता आणतो माझा चोया. हुशार झाली लोक. तो रिक्षावाला कधी काय बोलेल हे कळतच नव्हतं. मी घरी पोचल्या पोचल्या MRI आणि CT स्कॅनचे रिपोर्ट बघायला गेले. तुमच्या पोटामध्ये एक ट्युमर आहे, म्हणजे एक गाठ आहे. याच्या पुढे तुम्हाला मूळबाळ होणं अशक्य. मला त्या दादांचं वाक्य आठवलं. तुझ्या पोटात गाठ आली गाठ. तुझ्या पोटात गाठ आली. खा लवकर. बरं करू आम्ही तुला. खा हा, खा खा बाबा खा. तुझ्या पोटात गाठ आली. मी ऐकल्या तिथून लगेच उठले आणि मनात काय आलं काय माहित, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला निघाले. स्वामींना बेसनाचा लाडू आणि दुधाची खीर घेऊन गेले आणि इच्छा मागून बाहेर आल्या परत तीच मला दत्तांची रिक्षा दिसली. रिक्षा तर दत्तांचीच होती, पण व्यक्ती दुसरा दादा होता. ही तर गाडी दत्तांची आहे ना? अहो ही गाडी माझी आहे. अहो पण मी 2 महिन्यापूर्वी आले होते, त्यावेळी हे दत्ता चालवत होते गाडी. अहो मी 2 महिन्यापूर्वी गाणगापूरच्या वारीला होतो. अहो महिनाभर स्वामींची सेवा केली तिथं. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मला आता एक 6 वर्षाची मुलगी आहे आणि माझ्या घरी स्वामींची मूर्ती पण आहे. माझा अनुभव कसा वाटला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी समर्थांची जी आपण सिरीज चालू केलेला आहोत स्वामी भक्त नावाने, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्वामी भक्ताचा नवनवी अनुभव शिकायला भेटेल आणि त्यातून काहीतरी स्वामीचा दृष्टांत घ्यायला भेटेल. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला ही सिरीज बघायची असेल तर दर गुरुवारी सायंकाळी 6:45 वाजता आम्ही पोस्ट करणार आहोत. आणि तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकॉन आहे, बेल आयकॉनचे चिन्ह आहे, त्याला क्लिक करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की आमचा व्हिडिओ आलेला आहे. नक्की स्वामी अनुभव पहा आणि त्यातून काहीतरी शिका. आणि जर तुम्हालाही तुमचा स्वामी भक्त अनुभव शेअर करायचा असेल तर नक्की आम्हाला दिलेल्या ह्या व्हॉट्सअप नंबरला तुमची स्टोरी, तुमचा अनुभव नक्की शेअर करा. आम्ही नक्कीच, आम्हाला आवडला तर नक्कीच जनतेपर्यंत आपण नक्की दाखवू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.